कोळंबी म्हटली की सर्वांची आवडती रेसिपी. मी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने कोळंबीची रेसिपी ट्राय करते. आज आपण छान असा झणझणीत कोळंबी मसाला बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी 1/2 किलो कोळंबी घेतली आहे. 2 मीडियम साईज कांदे कापून घेतलेत. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटण्यासाठी घेतले. 1 चमचा चिंच घेतली आहे, पाण्यात टाकली आहे आणि बटाट्याच्या काचऱ्या करून घेतल्यात. तेलामध्ये लसूण टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि कांदा टाकायचा आहे. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान फ्राय झाला की थोडासा कांदा वाटण्यासाठी काढून घेतोय. आता यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे गरम मसाला टाकते. आता यामध्ये आपण कापलेले बटाटे आणि कोळंबी टाकायची आहे. कोळंबी छान परतवून घ्यायची आहे. एक चमचा मीठ टाकते आणि 1 चमचा मसाला टाकते आहे. आता 5 ते 7 मिनिटे वाफ देऊया. 5 ते 7 मिनिटानंतर कोळंबी पुन्हा चांगली परतवून घेऊया. पुन्हा 5 मिनिटे वाफ देऊया. बटाटे शिजले की नाही चेक करायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे. तुमच्याकडे चिंच नसेल तर या स्टेजला तुम्ही 2 टोमॅटो घेऊन त्याची ग्रेव्ही करून टाकू शकता. कारण मच्छीला छान टेस्ट येण्यासाठी आंबटपणा जरुरी असतो. पुन्हा वाफेवर ठेवू. आता वाटण्यासाठी आले, लसूण, कोथिंबीर आणि तळलेला कांदा जो आपण बाजूला काढला होता तो घेऊया. वाटताना थोडेसे पाणी टाकायचे. आपले वाटण तयार आहे, ते आपण आता आपल्या कोळंबीमध्ये टाकूया. तुम्ही बटाटे नाही टाकलेत तरी चालणार आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेते आहे आणि ते टाकते आहे. आता पुन्हा एकदा छान अशी 5 मिनिटे वाफ देऊया. आता मी 2 छोट्या साईजचे टोमॅटो मिक्सरला लावून घेतले आहेत. ती ग्रेव्ही यामध्ये टाकते आहे. तुम्ही चिंच किंवा टोमॅटो दोघांपैकी काहीतरी एकच टाकलेत तरी सुद्धा चालेल. पुन्हा 5 ते 7 मिनिटे वाफ देऊया. थोडासा चिकन मसाला टाकते आहे. मला ग्रेव्ही थोडी जाड वाटते आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते आहे. 2-3 मिनिटे वाफ देऊया. आपला झणझणीत असा कोळंबी मसाला तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.